आज आपण मोस्ट कॉमन जो पब्लिकला प्रॉब्लेम फेस होत आहे त्याच्याविषयी म्हणजे पित्ताशयाच्या खड्याविषयी, ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये गॉल स्टोन बोलतो. स्टॅसिस म्हणजे काय? स्टॅसिस म्हणजे पित्ताशयामध्ये लॉंग टर्मसाठी पित्त साठणं. गॉल स्टोन व्हायचं रिझन आहे की त्याचे काही पॅथॉलॉजिकल आणि काही फिजिओलॉजिकल रिझन आहे. असिम्प्टोमॅटिक याचा अर्थ होतो की पित्ताशयात खडे झालेले आहेत पण त्याची आपल्याला जाणीव होत नाही, कारण की आपल्याला बॉडी कुठल्याही प्रकारचे लक्षणं दाखवत नाही. पित्ताशयाची पिशवीत खडे आहेत हे डायग्नोज कसं करणं, आणि मग ते आपण जर दुर्लक्षित केलं तर काय त्रास. नमस्कार, मी श्रुतिका शिंदे. तर व्हायरल कट्ट्याच्या मुलाखतीमार्फत आपण दरवेळेसच वेगवेगळ्या गेस्टला भेटत असतो. पण आजची मुलाखत काही स्पेशल आहे, कारण आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी काही हेल्थ टिप्स, जे सांगण्यासाठी आपल्याकडे आज गेस्ट म्हणून आलेले आहेत डॉक्टर अक्षय म्हसे सर, जे कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक GI अँड कोलोप्रॉक्टर लेझर अँड मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये नॉलेजेबल आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गॉलस्टोन म्हणजे काय आणि त्याच्याबद्दलची अजून काही माहिती. नमस्कार सर, व्हायरल कट्ट्यावरती आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आज आपण मोस्ट कॉमन जो पब्लिकला प्रॉब्लेम फेस होत आहे त्याच्याविषयी म्हणजे पित्ताशयाच्या खड्याविषयी, ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये गॉल स्टोन बोलतो, याच्याविषयी आपण आज माहिती घेणार. ओके सर, तर सगळ्यात आधी आम्हाला सांगा की पित्ताशय किंवा गॉल ब्लॅडर म्हणजे काय आहे किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या शरीरामध्ये. ठीक. आपण आधी बेसिकली पित्ताशयाविषयी बोलताना पित्ताशय ॲक्च्युली काय असतं, त्याचा बॉडीमध्ये काय रोल आहे आणि त्याचा काय यूज होतो याच्याविषयी आपण बोलूया. पित्ताशयाची पिशवी, ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये गॉल ब्लॅडर म्हणतो, ही एक पियर शेप बाईल स्टोरेज करण्यासाठी लिव्हरच्या इन्फिरियर सरफेसला एक अराऊंड 5 ते 10 सेंटीमीटरची छोटी पित्ताशयाची पिशवी असते. तिचा मेन रोल जो आहे तो म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपण जे जेवण करतो त्याचं व्यवस्थित डायजेशन होणं, त्यासाठी पित्ताशयाच्या पिशवीमध्ये बाईलचं स्टोरेज केलं जातं. ॲक्च्युली हे जे बाईल आहे ते लिव्हरमध्ये तयार होतं आणि ते स्टोअर करण्यासाठी पित्ताशयाची पिशवी असते. तर आजकाल आपण खूप पाहतो की गॉल स्टोन ही खूप कॉमन एक पॅथॉलॉजी आहे जी बऱ्याच लोकांना होते. तर गॉल स्टोन म्हणजे नक्की काय आणि त्याचे असे काही टाईप्स आहेत का? गॉल स्टोन हे पित्ताशयाच्या पिशवीमध्ये जे बाईल स्टोरेज केलं जातं ते अधिक वेळासाठी तसं स्टोरेज राहणं आणि त्याचा यूज किंवा आतड्यामध्ये त्याचं प्रॉपर सिक्रिशन न होणं, याच्यामुळे स्टॅसिस म्हणजे काय? स्टॅसिस म्हणजे पित्ताशयामध्ये लॉंग टर्मसाठी पित्त साठणं, याच्यामुळे त्याच्यामध्ये पित्ताशयाचे खडे होतात, त्याला आपण गॉल स्टोन म्हणतो. तर हे ॲक्च्युली 2 प्रकारचे असतात. एक जो असतो त्याला आपण पिगमेंटेड बोलतो, दुसरा जो असतो त्याला आपण कॉम्प्लेक्स म्हणतो. तर पिगमेंटेड जे पित्ताशयात खडे होतात ते येलो टू ग्रीनिश कलरचे असतात आणि दुसरे जे आहे कॉम्प्लेक्स ते ब्राउनिश कलरमध्ये असतात. गॉल ब्लॅडरचा आपल्या शरीरामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे? तर पित्त जे आहे ते आपण जे अन्न जेवतो ते पचनासाठी महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट, त्याचे ॲक्च्युली जे बॉडीमध्ये आहे त्याचे 2 ते 3 फार महत्त्वाचे फायदे आहेत. फर्स्ट फायदा म्हणजे आपण जे जेवण करतो त्याच्यामध्ये जे फॅट असतं ते फॅट जे आहे ते पचनासाठी आपल्याला बाईल लागत असतं. दुसरी गोष्ट, जे बाईल सिक्रेट होत आहे ते बाईलचा सगळ्यात मोठा फायदा जे व्हिटॅमिन्स आहे, जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहे, व्हिटॅमिन A, D, E, K, हे यांचं ॲब्सॉर्प्शन वाढतं. जर बाईल प्रॉपर प्रमाणामध्ये जर सिक्रेट झालं नाही तर आपल्याला ह्या व्हिटॅमिनची डेफिशियन्सी साठते. दुसरी गोष्ट, आपल्या बॉडीमध्ये स्टमकमधून जे सिक्रेशन होतं ॲसिड, त्यालाही न्यूट्रलाइज करण्यासाठी महत्त्वाचं योगदान असतं पित्ताच्या पिशवीतलं जे बाईल सिक्रेशन आहे त्याचं. आणि नंतर आपल्या बॉडीमध्ये जीवाणूंचं, सूक्ष्म जीवाणूंचं जास्त प्रमाणात वाढ होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला बाईल लागतं. मग गॉल स्टोन नक्की कशामुळे होतात, त्याचे काय रिस्क फॅक्टर्स आहेत? गॉल स्टोन व्हायचं रिझन आहे की त्याचे काही पॅथॉलॉजिकल आणि काही फिजिओलॉजिकल रिझन आहे. तर आपण दोन्ही एकत्रच बघू, कारण की ते नॉर्मल सर्वसामान्य लोकांना लक्षात येऊन जाईल. तर पित्त जे आहे ते लहान आतड्यामधून कोलेसिस्टिक कायनेज नावाचं केमिकल रिलीज झाल्यानंतर पित्ताशयाच्या पिशवीमधून बाईल सिक्रेट होतं, ज्याच्यामुळे आपल्याला अन्न पचनाला फायदा होतो. पण ज्यावेळेस ही जी नॉर्मल सायकल आहे ही डिस्टर्ब होते त्यावेळेस पित्ताशयाच्या पिशवीमध्ये जे लिव्हरमधून बाईल आलेलं आहे आणि ज्याचं स्टोरेज करतो आहे ते स्टॅसिस होतं, म्हणजे ते कालांतरात बऱ्याच वेळापुरतं ते तिथेच राहतं.
हे एकमेव मेन रिझन आहे पित्ताशयाच्या पिशवीमध्ये खडे होण्याचं. किंवा जर आपल्या खाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फॅटी गोष्टी येत असतील तर बाईल स्टोन व्हायचे चान्सेस वाढतात. किंवा फार कमी वयात वेट गेन केलं आहे किंवा वेट लॉस केलेला आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये किंवा डायबेटीस पेशंटमध्ये आणि काही प्रकारचे जे रक्ताचे काही आजार असतात ज्याला हिमोलायटिक डिसीज म्हणतो, ह्या सगळ्या कारणांमुळे पित्ताशयाच्या पिशवीमध्ये खडे व्हायचे चान्सेस वाढतात. आणि हे प्रमाण फॅटी लोकांमध्ये, फिमेलमध्ये 40 म्हणजे अराउंड 40 to 60 एजच्या लोकांमध्ये हे प्रमाण जास्त आढळतं. ओके. मग ह्याची काय लक्षणं आहेत? म्हणजे मला कसं कळेल जर मला काही हा त्रास होणार असेल? ठीक आहे. तर पित्ताशयाचा ज्यावेळेस लोकांना त्रास असतो तर त्याचे काही सायन्स आणि सिम्पटम्स म्हणजे काही लक्षणं आपल्याला आढळून येतात. आता मोस्ट ऑफ द टाइम्स असिम्प्टोमॅटिक याचा अर्थ होतो की पित्ताशयात खडे झालेले आहेत पण त्याची आपल्याला जाणीव होत नाही, कारण की आपल्याला बॉडी कुठल्याही प्रकारचे लक्षणं दाखवत नाही. तर फिमेलमध्ये 20% हे असिम्प्टोमॅटिक असतात आणि मेलमध्ये 10. तर याच्यामध्ये जे पहिलं लक्षण आढळलं जातं की लोकांना पित्ताशयाच्या पिशवीतल्या खड्यांचा ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस पोटाच्या उजव्या भागाला म्हणजे आपण आपल्या उजव्या बाजूच्या जे रिब्स असतात त्याच्यामध्ये 9व्या ते 10व्या रिबच्या अराउंड उजव्या बाजूला अप्पर साईडला पेन सुरू होते. त्याच वेळेस जेवण न जाण्याचे लक्षणं आढळून येतात. काही जरी आपण फॅटी गोष्टी खाल्ल्या गेल्या किंवा मसालेदार गोष्टी खाल्ल्या गेल्या की आपल्याला पोटामध्ये जळजळ पडणे किंवा जेवण झाल्यावर पोट फुगणे किंवा नॉशिया होणे किंवा वॉमिटिंग होणे अशी लक्षणे आपल्याला पित्ताशयाच्या पिशवीत खडे झाल्यावर दिसून येतात. ओके. आता हे जे गॉल ब्लॅडरचं तुम्ही लक्षणं सांगितले तर ते जसं कॉमन आहेत, बऱ्याच इतर डिसिजेसमध्ये पण आपल्याला ॲबडोमिनल पेन जाणवतं आणि बऱ्याचदा पेशंट्स असे करतात की पेन असेल तर पेन किलर घेऊन मग ते सिम्पटम्स कमी करतात. मग जर गॉल ब्लॅडर स्टोन जर हे निदानच नाही झालं किंवा मग ते ट्रीटच नाही झालं तर मग त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का पुढे जाऊन? हो. आता गॉल ब्लॅडर जर आपण सिम्प्टमॅटिक आहे, आपण बऱ्याच वेळा आपल्या जवळच्या हॉस्पिटलला किंवा मेडिकल स्टोअरला भेट देऊन आपण जस्ट त्यांच्याकडून हा त्रास होते म्हणून गोळ्या घेतो. पण याच्यामुळे पित्ताशयातले खडे जे आहे यांचं प्रमाण होण्याचं वाढतं. तर त्यासाठी आपण काय करावं, तर आता पहिली गोष्ट की याचे जे लक्षणं जे आता आपण सांगितलेले आहे सगळ्यांना, तर ते लक्षणं आढळतं लवकरात लवकर डॉक्टरला कन्सल्ट करणे. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट की पित्ताशयाची पिशवीत खडे आहे हे डायग्नोज कसं करणं आणि मग ते आपण जर दुर्लक्षित केलं तर काय त्रास होईल हे बघूया आपण. तर पित्ताशयात पिशवीत खडे झाल्यावर आपण डॉक्टरला कन्सल्ट केल्यानंतर याच्यासाठी आपण मोस्ट कॉमनली जी गोष्ट केली जाते ती आपण पोटाचा सोनोग्राफी म्हणतो त्याला. तर पोटाची सोनोग्राफीमध्ये पित्ताशयाचे जे खडे आहेत ते इझिली आपल्याला स्पेसिफिकली किती खडे आहेत, काय आहेत हा प्रकार इझिली कळतो. त्याच्यामध्ये जर ॲडव्हान्स जर काही असेल तर MRCP नावाची एक रेडिओ डायग्नोस्टिक टेस्ट असते ती करण्यात येते. आता आपण हे बघू की आपण डायग्नोज केले पण त्याच्यानंतरही काही लोक दुर्लक्षित करतात. तर त्याच्यामुळे वारंवार हे जे पित्ताशयात खडे होतात याला आपण एक अटॅकच्या स्वरूपात बघितलं जातं. तर याला आपण कोलेसिस्टायटिस म्हणतो. याच्यामध्ये पित्ताशयाच्या पिशवीचं सूज येऊन इन्फ्लमेशन होतं. तर नंबर ऑफ अटॅक्स ऑफ युअर कोलेसिस्टायटिस हे जेवढे वाढतात तेवढे तुम्हाला पित्ताशयाच्या पिशवीमध्ये सूज येण्याचा प्रकार तयार होतो. पित्ताशयाच्या पिशवीमध्ये पू तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे जर ते खडे जर खाली अन्ननलिकेतून बाईलच्या नलिकेतून जर खाली उतरले तर त्याच्यामुळे तुम्हाला पॅनक्रियाटायटिस बसू शकतो. किंवा जे आपण म्हणतो ज्याला आपण कावीळ होणं जे प्रकार म्हणतो ज्याच्यामध्ये डोळे पिवळे पडणे वगैरे हा प्रकार घडतो, याच्यासारखे कॉम्प्लिकेशन होतं. अच्छा. मग हे निदान झाल्यानंतर याच्यासाठी काय बेस्ट ट्रीटमेंट आहे? तर निदान केल्यानंतर आधी पित्ताशयाच्या पिशवीचे खडे किती सेंटीमीटरचे आहे किंवा केवढे आहे, ते पित्ताशयाच्या पिशवीतच आहे की ते पित्ताशयाच्या नलिकेत आलेले आहे हे आधी आपल्याला रूल आउट करायला लागतं. हे केल्यानंतर त्याच्यामध्ये पित्ताशयाची पिशवी काढणे हाच एक त्याच्यासाठीचं महत्त्वाची ट्रीटमेंट दिली जाते. आपण अशा पेशंटला दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केलं जातं. आधी फार आधुनिक पद्धतीने ओपन पद्धतीने टाक्याचं ऑपरेशन केलं जातं. पण आता आपण GI सर्जरीमध्ये जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यानुसार आपण आजकाल दुर्बिणीने किंवा रोबोटिक्सद्वारे आपण पित्ताशयाची पिशवी काढू शकतो. याच्यामध्ये दुर्बिणीचा फायदा हा होतो की पेशंटला कमीत कमी पेन राहतं, हॉस्पिटल स्टेही पेशंटचा कमी राहतो आणि पेशंटचं ॲम्ब्युलेशन म्हणजे पेशंट कॅन वॉक ऑन द ओनली सेम डे ऑफ आवर ऑपरेशन. तो हा पित्ताशयाच्या पिशवीचा लॅप्रोस्कोपी केल्याचा फायदा होतो. अच्छा. पण जर गॉल ब्लॅडर रिमूव्ह केलं तर मग शरीरावरती त्याचे काही परिणाम होतात की नाही?
हा प्रश्न आता मला 10 वर्षात भरपूर पेशंटनी विचारला गेलेला आहे, की लोकांना असं वाटतं की सर आता जर आम्ही पित्ताशयच काढून टाकलं, तर मग आता आम्हाला पित्ताचा त्रास वाढेल, मग आमचा हा ऑर्गनच काढून टाकला तर आमचं पुढचं आयुष्य कसं चालेल, हा विचारला जातो. तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर लोकांना काही प्रमाणात लूज मोशन किंवा फूड इनडायजेशन हा प्रकार होऊ शकतो. तर गॉलस्टोन होऊच नये तर हा जर अवॉइड करण्यासाठी आपण काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स गॉलस्टोन होऊ नये याच्यासाठी पहिली गोष्ट, जे आपण रिपीटेड बाहेरचं खाण्यात येतं त्याच्यामध्ये केमिकल्स असतात किंवा आपण फार मसालेदार खातो, ह्या गोष्टी हळूहळू आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. आणि बाकी जे पॅथॉलॉजिकल गोष्टी ज्या आहेत, ज्या हिमोलायटिक ॲनेमिया किंवा ब्लड डिसऑर्डर आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण आपण लाईफ मॉडिफिकेशन जे करू शकतो लाईफस्टाईल, त्याच्यामध्ये हाय फायबर डाएट घ्यावं, प्रोटीनही थोडं कमी प्रमाणात घ्यावं आणि जेवढं आपल्याला फॅटी गोष्टी टाळता येतील तेवढ्या टाळा. वेट लॉस करताना कमी दिवसात वेट लॉस करू नये किंवा फार कमी वेळात वेट गेनही करू नये आणि नियमितप्रमाणे व्यायाम करावा. या गोष्टी सगळ्या कराव्या. नक्कीच. तर गॉल ब्लॅडर स्टोनवरती तुम्ही आम्हाला खूप सखोल माहिती दिलेली आहे. तर सर तुमचा अनमोल वेळ काढून आल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मलाही व्हायरल कट्ट्यावर आज तुम्ही वेळ देऊन मला बोलवलं. मलाही फार चांगलं वाटलं की आपण आज जो मोस्ट कॉमन टॉपिक आहे, जो लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्या पित्ताशयाच्या खड्याविषयी बोललो. त्याच्याबद्दल मी व्हायरल कट्ट्याचे आभार मानतो आणि आपण इथून पुढेही बाकीच्या वेगवेगळ्या टॉपिकविषयी बोलण्यासाठी आपण पुन्हा भेटूया व्हायरल कट्ट्यावर. श्रुती. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. तर हे होते डॉक्टर अक्षय मसे सर, ज्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच काही हेल्थ रिलेटेड टॉपिक्सवरती जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट टू दिस व्हिडिओ. थँक्यू.